नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 6 सप्टेंबर 2015 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संप्रेषण कम्युनिकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणते निशब्द संज्ञापनाचे उदाहरण नाही? पर्याय क्रमांक ए पत्रलेखन लेटर रायटिंग, पर्याय क्रमांक बी चेहऱ्यावरील हावभाव फेशियल एक्सप्रेशन, पर्याय क्रमांक सी बोलण्याचा वेग पेस ऑफ स्पीकिंग आणि पर्याय क्रमांक डी मौन किंवा शांतता सायलेन्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पत्रलेखन लेटर रायटिंग. पुढील प्रश्न क्रमांक 20. कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंवाद, दोन व्यक्तींमधील संवाद किंवा गट संज्ञापन वा जनसंज्ञापन असे वर्गीकरण करता येते? पर्याय क्रमांक ए संज्ञापनाचे माध्यम मीडियम ऑफ कम्युनिकेशन, पर्याय बी संज्ञापनात सहभागी व्यक्तींची संख्या नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन कम्युनिकेशन, पर्याय क्रमांक सी संज्ञापनातील संदेश वा आशय मेसेज ऑफ कम्युनिकेशन, पर्याय क्रमांक डी संज्ञापनाचा हेतू पर्पज ऑफ कम्युनिकेशन. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संज्ञापनात सहभागी व्यक्तींची संख्या. या आधारे संज्ञापनाचे स्वसंवाद, दोन व्यक्तींमधील संवाद, गट संज्ञापन वा जनसंज्ञापन असे वर्गीकरण करता येते. पुढील प्रश्न क्रमांक 21. वृत्तवाहिन्याच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज या संज्ञेचे खालीलपैकी सर्वात योग्य वर्णन कोणते? पर्याय क्रमांक ए मुख्यत्वे धक्कादायक वा हिंसक घटनेशी संबंधित माहिती, पर्याय क्रमांक बी मुख्यत्वे छुप्या कॅमेऱ्याने टिपलेल्या घटनेशी संबंधित माहिती, पर्याय क्रमांक सी नुकत्याच कळलेल्या महत्त्वाच्या घटनेशी संबंधित छोटी आणि विकसनशील बातमी, पर्याय क्रमांक डी राजकीय भ्रष्टाचाराच्या शोध वा चौकशीवर आधारित अचूक बातमी. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. नुकत्याच कळलेल्या महत्त्वाच्या घटनेशी संबंधित छोटी आणि विकसनशील बातमी म्हणजे ब्रेकिंग न्यूज होय. पुढील प्रश्न क्रमांक 22. भारतातील दूरचित्रवाणीच्या संदर्भात 1980च्या दशकाचे महत्त्व काय आहे? पर्याय क्रमांक ए भारतात दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात, टेलिव्हिजन ट्रान्समिशन बिगन इन इंडिया, पर्याय क्रमांक बी भारतात दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी DTH सेवेची सुरुवात, DTH सर्व्हिसेस फॉर टेलिव्हिजन बिगन इन इंडिया, पर्याय क्रमांक सी दूरदर्शनच्या जाळ्याचा वेगाने विस्तार, रॅपिड एक्सपान्शन ऑफ दूरदर्शन नेटवर्क, पर्याय क्रमांक डी खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना भारतात परवानगी, प्रायव्हेटली ओन TV चॅनल्स वेर अलाउड इन इंडिया. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दूरदर्शन जाळ्याचा वेगाने विस्तार झाला 1980च्या दशकामध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 23. सर्वसाधारण परिषद कक्षामध्ये असलेली
बसण्याची गोलमेज बैठक रचना कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन देते? तर राऊंड टेबल सिटिंग अरेंजमेंट इन ए टिपिकल कॉन्फरन्स रूम फॅसिलिटेट्स. पर्याय क्रमांक ए एकेरी वा एकदिश संज्ञापन, वन डायरेक्शनल कम्युनिकेशन. पर्याय क्रमांक बी सहभागी व्यक्तींमधील आंतरक्रियात्मक संज्ञापन, मोर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमॉंगस्ट पार्टिसिपंट्स. पर्याय क्रमांक सी अधोगामी संज्ञापन, टॉप डाऊन कम्युनिकेशन. आणि पर्याय क्रमांक डी ऊर्ध्वगामी संज्ञापन, बॉटम्स अप कम्युनिकेशन. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहभागी व्यक्तींमधील आंतरक्रियात्मक संज्ञापन. पुढील प्रश्न क्रमांक 24. शिकवताना पॉवरपॉईंट सादरीकरणाचा वापर केल्यामुळे संज्ञापनाले कोणते आयाम नव्याने मिळतात? What communicative dimensions are added when PowerPoint presentation is used in teaching? पर्याय क्रमांक ए फक्त दृश्य, ओनली व्हिज्युअल. पर्याय क्रमांक बी फक्त श्राव्य, ओनली ऑडिओ. पर्याय क्रमांक सी श्राव्य आणि दृश्य, ऑडिओ ॲज वेल ॲज व्हिज्युअल. आणि पर्याय क्रमांक डी श्राव्य, दृश्य आणि आंतरक्रियात्मक, ऑडिओ व्हिज्युअल अँड इंटरॅक्टिव्ह. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, की जेव्हा शिकवताना पॉवरपॉईंट सादरीकरणाचा वापर केला जातो तेव्हा श्राव्य, दृश्य आणि आंतरक्रियात्मक आयाम नव्याने मिळतात. तर हे होते सप्टेंबर 2015 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील कम्युनिकेशन, संप्रेषण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.